नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीज मध्ये मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर प्रमाण यातील महत्त्वाचं टॉपिक म्हणजे मिश्रण आहे आणि मिश्रणातील हा पहिला प्रश्न पहा। ए भांड्यात दूध व पाण्याचे गुणोत्तर 2 ला 3 आहे आणि बी भांड्यात तेच गुणोत्तर 3 ला 1 आहे। जर दोन्ही भांड्यातील मिश्रण एकत्र केले तर दूध व पाण्याचे नवे गुणोत्तर काढा। बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सहजपणे परीक्षेमध्ये तुम्हाला हा सेकंदात प्रश्नाचं उत्तर काढता येईल। दूध आणि पाणी, ठीक आहे, दूध आणि पाणी, दूध आणि काय पाणी, ठीक आहे, ओके। जास्तीत सगळं चांगलं होईल। 2 ला किती आहे 3, नंतर किती आहे 3 ला किती आहे 1 झालं। 3 न 1 3 अधिक 1 4, इकडं 3 न 2 किती 5, इकडं 5 न गुणा, ठीक आहे। आता पहा 4 दुने 8, 4 त्रिक 12, ओके, 5 त्रिक 15 आणि 5 1 5, ठीक आहे। आता दुधात दूध जाऊ द्या आणि पाण्यात काय पाणी आणि बेरीज करून घ्या। 15 ना 8 किती होतील माल? दूध पाणी, ठीक आहे। 15 ना 8 किती होतील 23 ला 12 ना 5 किती होतील 17, ठीक आहे। म्हणजे नवे गुणोत्तर किती सांगा। चला आता हा दुसरा प्रश्न पहा। ए व बी या दोन धातूच्या गोळ्यात सोने व तांबे यांचे प्रमाण अनुक्रमे 7 ला 2 व 7 ला 11 आहे। हे दोन्ही गोळे एकत्र करून एकच गोळा बनविला तर नवीन गोळ्यातील सोने व तांबे यांचे गुणोत्तर किती राहील। सेम पहिला प्रश्न ज्या पद्धतीने सोडवलाय त्याच पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवू, ठीक आहे। तर बघा, ए गोळ्यातील सोने आणि तांब्याचं प्रमाण किती आहे 7 ला किती 2 आणि बी गोळ्यातील सोने आणि तांब्याचं प्रमाण किती आहे सांगा 7 ला 11, ठीक आहे। याला ब्रॅकेट करा बाळांनो। 11 न 7 किती सांगा 18, 7 न 2 किती सांगा मा 9, किती 9, ठीक आहे। त्यानंतर आता लक्ष द्या, हा 18 7 126 ला 18 दुने 36 आणि त्यानंतर 9 7 63 ला 11 9 99। आता बाळांनो, सोन्यामध्ये सोनं ऍड करा आणि तांब्यामध्ये काय ऍड करा तांबे, ठीक आहे। तर बघा 126 आणि 63, 100 किती 89 ला 100 किती 35, 100 किती 35, ठीक आहे। कितीचा भाग जाईल बघा 27 चा भाग जाईल, ओके। हा 27 चा भाग इथे 7 वेळा जाईल, ओके, आणि इथे 5 वेळा, ठीक आहे। म्हणजे नवे गुणोत्तर किती आले मग 7 ला 5। सर्वांना समजत आहे? नवे गुणोत्तर किती 7 ला 5, ठीक आहे। एकदम सहजपणे असं उत्तर काढू शकता। बघा त्यानंतरचा प्रश्न बघा, 65 लिटर दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध व पाण्याचे गुणोत्तर 6 ला 7 आहे तर किती लिटर दूध काढावे म्हणजे नवे गुणोत्तर 4 ला 5 होईल। आणि एकदम सहजपणे बघा सेकंदात याचं उत्तर काढू शकता। तर बघा पहिल्यांदा काय करायची, गुणोत्तरांची बेरीज। 6 न 7 किती होतील का 13, 13 बरोबर किती लिटर आहे दूध आणि पाण्याचं एकूण मिश्रण 65 लिटर। 13 1 13 न 13 5 62 झालं। त्यानंतर दूध आणि पाणी लिहून घ्या, दूध आणि पाणी लिहून घ्या। लिहिले का बघा, त्यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे 6 ला 7, म्हणजे 65 लिटर मध्ये दूध किती आणि पाणी किती ते तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही गुणाकार कितीनं कराल याला 5 न। 6 पंचे 30, 7 5 35, नवीन गुणोत्तर किती बनलं पाहिजे म्हणते 4 ला 5। मग आता 5 पासून 35 कसे तयार होतील तर 7 5, मग इथं जर 7 न गुणलं असेल तर इथे किती न गुणा लागेल 7 न। 7 चोक
30 मधून किती वजा करायचे हे 28, म्हणजे किती लिटर दूध काढून टाकावं लागेल 2 लिटर. किती 2 लिटर दूध काढून टाकावं लागेल. त्यानंतर मिश्रणातील हा प्रश्न बघा. एका भांड्यामध्ये 42 लिटर दूध व पाण्याचे मिश्रण आहे. त्यामध्ये दूध व पाण्याचे गुणोत्तर 5 ला किती आहे 2 आहे. जर त्या मिश्रणात 3 लिटर पाणी ओतले तर दूध व पाण्याचे नवे गुणोत्तर काढा. ठीक आहे, एकदम सहजपणे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. जे पण प्रमाण दिलेले आहे दूध व पाण्याचे त्यांची बेरीज करा. 5 आणि 2 किती मार्क 7. 7 बरोबर एकूण किती आहे, किती लिटर आहे दूध व पाण्याचे मिश्रण 42 लिटर. 7 1 7 आणि 7 छकम 42. 7 छकम 42 म्हणजे 1 ला किती आला रे बाळांनो 6. 1 ला किती आला 6. आता दूध आणि काय पाणी. ठीक आहे, आता हे किती लिटर असेल 42 लिटर मध्ये दूध किती असेल 42 मध्ये काय पाणी किती असेल ते जर तुम्हाला काढायचं आहे तर बघा लक्ष द्या. हा 1 बरोबर किती आलेला 6, इकडे गुणीला 6 आणि इकडे गुणीला किती 6, म्हणजे 42 लिटर मध्ये दूध 5 छक 30 आणि पाणी किती रे बाबा 12. ठीक आहे, साइन दोन्ही किती 12. आता काय म्हटलेलं आहे सांगा 3 लिटर पाणी ओतले. मग आता बघा दूध आणि काय पाणी. ठीक आहे, दूध आणि काय पाणी. तर बघा दूध किती लिटर आहे 30 लिटर, पाणी किती लिटर आहे 12 लिटर. आता बघा दुधात बदल होत आहे का काही नाही, फक्त कशात बदल होत आहे पाण्यात. किती लिटर पाणी मिसळलं जात आहे 3. मग दुधाचं प्रमाण 30च राहील पण पाण्याचं प्रमाण किती होईल 12 आणि 3 15. 15 1 15, 15 दुने 30, म्हणजे दूध आणि पाण्याचे नवे गुणोत्तर किती 2 ला 1. 2 ला किती 1. ठीक आहे, असं सहजपणे तुम्हाला उत्तर काढता येईल. समजलं सगळ्यांना. चला नोट डाऊन करा.